नमस्कार, मी राजेंद्र खेर. स्टोरी टेलच्या माध्यमातून संपूर्ण भगवद्गीतेवर मी 365 दिवसांसाठी निरूपण करीत आहे. रोज एक भाग प्रसारित होत आहे. आज आपण दुसऱ्या अध्यायातील 18व्या श्लोकाचा विचार करणार आहोत. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशीनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. या श्लोकाचा अर्थ असा आहे: अविनाशी आत्म्यानं धारण केलेले हे देह स्वभावतः विनाशी म्हटलेले आहेत. त्या अविनाशी आत्म्याचा मात्र कुणीही नाश करू शकत नाही, हे तू जाणून घे. म्हणजेच भीष्मादिकांच्या देहांची काळजी करण्याचं तुला मुळीच कारण नाही. हे जगत अविनाशी असून या अविनाशी वस्तूचा विनाश करण्यास कोणीही समर्थ नाही, असं आधीच्या 17व्या श्लोकात सांगून भगवान पुढे सांगतात, परब्रह्म स्वरूपानं हे सर्व जग व्यापलेलं आहे आणि तेच एकमेव सत आहे. या अविनाशी तत्वाची कधीही वृद्धी होत नाही आणि क्षयही होत नाही. हे तत्व अव्यय आहे, म्हणजे ते सदा सर्वदा एकरूप आहे. प्राणीमात्रांसहित माणूस मात्र या जन्ममृत्यूच्या राहाटगाडग्यात सापडलेला असतो. जेव्हा माणूस मम म्हणजे माझं माझं असं मानतो, तेव्हा त्याला मृत्यूक्रम प्राप्त होतो. पण जेव्हा तो न मम म्हणजे माझं नव्हे हे जाणतो, तेव्हा त्याला शाश्वत ब्रह्मपद प्राप्त होत असतं. शरीराचा मालक आत्मा हा असा नित्यच असतो. नित्य अविनाशी अशा आत्म्याला प्राप्त होणारे देह हे मात्र नाशिवंत म्हणजेच अनित्य असतात. वेदांप्रमाणे आत्मा हा स्वतः सिद्ध असल्यामुळे तो कोणत्याही प्रमाणाचा विषय ठरू शकत नाही. त्याची समीक्षा Sample complete. Ready to continue?